आवाज आला का? येतोय आवाज? हो येतोय सर. हा, दररोज 1 वाजता काय प्रॉब्लेम होतोय याला? रेंजचा प्रॉब्लेम होतोय दररोज. तुमचे जे रेकॉर्डिंग जे आहे आतापर्यंत जे पिरियड जे झालेले आहे, काय सगळ्या पिरियडचे रेकॉर्डिंग आहे, यूट्यूबवर आहे. बरं? चव्हाण, हो सर. बिरादार, चॅनलचं नाव काय सर? आपलंच हे जे आहे माझ्या नावाने सर्च करायचं. हं. आपण कृषी भूगोलाचे स्वरूप जे आहे, हे स्वरूप आपण याच्यामध्ये आपण अभ्यास आपण करत होतो, की ते ह्याच्यामध्ये झालंय सर. हा. हे जे घटक जे आहे, हे घटक आपण मागच्या वेळेस आपण अभ्यास आपण केलेला आहे, की हो. कृषीचा कोणता प्रकार आहे, त्याचे स्थान कोणते आहे, प्रकार तेथेच का आहे, है ना? आणि हे जे सहसंबंध आणि स्थानानुसार त्याचं विश्लेषण कशा प्रकारचे हे जे दोन दृष्टिकोन जे आहे हे कोणकोणते आहेत, तर कृषी संबंधी माहिती गोळा करणे आणि दुसरा जो आहे ते उपलब्ध माहिती जी आहे त्या उपलब्ध माहितीचा अर्थपूर्ण संबंध जोडून ते अनुमानास्पद पोहोचेल अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारच्या पातळ्यांवर त्याचं राष्ट्रीय प्रादेशिक पातळ्यांवर इतक्या लहान पातळीवर म्हणजे जमिनीच्या लहानशा तुकड्यापर्यंत ती माहितीचे ॲनालिसिस करावं लागते. हे एक दृष्टिकोन आपण अभ्यास केलाय. कृषी भूगोलाचं शोध कार्यामध्ये काय कामं असतात हे आपण अभ्यास केलंय, की संख्याशास्त्राच्या सहाय्याने कृषी विषयक जे विशेष लक्षणं जे आहे त्या आकड्यामध्ये प्रकाशित केलेले असतात आणि वेगवेगळ्या स्थळानुसार तेथील पिकांचे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण हे नकाशाच्या सहाय्याने दाखवले जात असतं किंवा दाखवणे हे काम याच्यामध्ये असतं कृषी भूगोलाच्या शोध कार्यामध्ये. त्याचबरोबर कृषी भूगोलात कृषी व्यवसायातील जे आर्थिक क्रिया जे आहे व त्याचे स्थळ काळानुसार असणारे जे फरक जे आहे हे प्रामुख्याने अंतर्भूत होताना आपल्याला दिसले आहेत. कशा प्रकारचं अंतर्भूत होतात तर याच्यामध्ये कृषी पदार्थ जे आहे त्या कृषी पदार्थाचा म्हणजेच काय कृषी उत्पादन जे आहे त्या कृषी उत्पादनातील जे स्थलांतर जे आहे त्या स्थलांतरानुसार कशा प्रकारचे बदल होतात आणि त्याचं कारणीभूत असणारे हे जे घटक जे आहे ह्या घटकांचा वैज्ञानिक अशा प्रकारचा महत्वाचा व कळकळीचा विषय असतो. हे आपण मागच्या वेळेस आपण अभ्यास आपण केलेला आहे वाटतं. हो केलंय सर. थोडक्यात म्हणजे काय झालंय पिकांचे आपलं. हे हा. जे वितरण जे आहे त्या वितरणाची हम्म. कारणे, त्याचं प्रयोग, परिणाम आणि वितरणात कारण आणि परिणाम यातील सहसंबंध जे आहे हा सहसंबंध प्रामुख्याने ह्या कृषी भूगोलाचा प्रमुख अशा प्रकारचा अभ्यासाचा विषय आहे. त्याच्यामध्ये तक्ता, आराखडे यापेक्षा नकाशे हे वेगवेगळे कृषी दृश्य चमत्कार जे आहे हे कृषी दृश्य चमत्कार अत्यंत परिणामकारक व कार्यक्षम पद्धतीने दर्शवू शकतात. हे स्वरूपामध्ये आपण मागच्या वेळेस आपण अभ्यास आपण केलेला आहे. नकाशे हे खरोखर अत्यंत उपयुक्त व अर्थपूर्ण असे असतात. ते प्रचंड आकडेवारी आपण कृषीची जी प्रचंड आकडेवारीची जागा जी आहे ही आकडेवारीची जागा जास्त लागते आणि जागा नव्या तक्त्यात सादर करण्यात समर्थ असतात. अशा प्रकारचे हे आपण अभ्यास केलेला आहे. तसेच अनेक घटकातील सहसंबंध दर्शवण्यासाठी अत्यंत उपयुक्त हे घटक आहे. हे आपण मागच्या वेळेस आपण अभ्यास केलेला आहे. कृषी भूगोलातील शास्त्रीय पद्धतीच्या सहाय्याने सिद्धांत कशा प्रकारे मांडले जातात ते तपासले जातात, नंतर ते निश्चित केले जातात. हे आपण स्वरूपाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण केलेला आहे आणि त्यानंतर माहिती जी गोळा केलेली माहिती जी आहे नंतर त्यावरून काही सर्वसामान्य अंदाज वर्तवले जातात. कृषीविषयक माहिती जी आहे ही 2 प्रकारे उपलब्ध होते. ती कोणकोणती आहे? 2 प्रकारे कोणकोणती उपलब्ध होत असते? तर त्याच्यामध्ये एक प्राथमिक स्रोत जे आहे हे प्राथमिक स्रोताद्वारे उपलब्ध होते. म्हणजे प्राथमिक माहितीच्या द्वारे उपलब्ध होत असते. म्हणजे प्राथमिक माहिती म्हणजे कुठली? तर प्राथमिक माहिती म्हणजे हे जे आपण ग्राउंड लेव्हलवर ग्राउंड फील्ड आपण फील्डवर जाऊन प्रत्यक्ष माहिती जी गोळा करतो तिलाच आपण काय म्हणतोय प्राथमिक माहिती किंवा प्रायमरी डाटा आपण म्हणतोय. हा अप्रकाशित स्वरूपाचा असतो. अप्रकाशित स्वरूपाचा असतोय. इथं हा जो डाटा जो आहे हा डाटा प्रत्यक्ष अभ्यासक असेल, अभ्यासक किंवा त्या ठिकाणी तलाठी असतील, त्या ठिकाणचे सज्जा हे असतील आपण पाहतो की त्या सज्जामधील हे जे अधिकारी असतील, सज्जा अधिकारी असतील किंवा हे जे आपण अभ्यासक जे आहे हे प्रत्यक्ष ती माहिती गोळा करतात आणि गोळा करून
उपलब्ध माहिती जी आहे ही उपलब्ध माहितीला त्याला आपण काय म्हणतोय, त्या माहितीला प्राथमिक स्वरूपाची माहिती असं आपण म्हणतोय किंवा प्रायमरी स्त्रोत असं सुद्धा आपण म्हणतोय. आणि ह्याच्याद्वारे ही माहिती उपलब्ध होत असते किंवा ही माहिती आपल्याला द्वितीय स्त्रोताच्या द्वारे सुद्धा उपलब्ध होत असते. म्हणजे द्वितीय स्वरूपाची माहिती आपण म्हणतोय. ही द्वितीय स्वरूपाची माहिती आपल्याला कुठून मिळते, तर हीच प्राथमिक माहिती जी आहे ही प्राथमिक माहिती ह्या वर्षाची जशा प्रकारची प्राथमिक माहिती जशा प्रकारची आपण गोळा करतो तशाच प्रकारची ही माहिती पुढे पाठवली जाते आणि ती नंतर कशामध्ये काय केली जाते, तर ती जी माहिती जी आहे ती त्या माहितीचं काय होत असतं, ती माहिती प्रकाशित होत असते आणि प्रकाशित झाल्यानंतर ही जी माहिती प्रकाशित झाल्यानंतर ती जी आपण पाहतोय की ती आपण वापरू शकतोय. म्हणजे अशा प्रकारचा हा माहितीचे हे जे दोन प्रकार उपलब्ध होत असतात त्याच्यामध्ये एक प्राथमिक स्त्रोत आणि दुसरी द्वितीय स्त्रोत किंवा प्रायमरी डाटा आणि हा सेकंडरी डाटा अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आता त्याच्यामध्ये ही जी उपलब्ध झालेली ही जी माहिती जी आहे ही उपलब्ध झालेली माहिती वेगवेगळ्या अवस्थांमधून जाते. त्यात माहिती गोळा करणे, ती माहिती तपासून नंतर ती संपादन करणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि त्याचे तक्त्यामध्ये रूपांतर करणे आणि आपण तक्त्यामध्ये रूपांतर केल्यानंतर ती सादर करणे व नंतर त्याचं विश्लेषण करणे, ती जी माहिती जी आपण मिळालेली माहिती जी आहे त्याचं विश्लेषण करणे व स्पष्टीकरण करणे, याचा हा मुख्य अशा प्रकारचा हेतू जो आहे हा मुख्य अशा प्रकारचा हेतू असतो. त्याचबरोबर हा आपण कृषी भूगोलाची जी व्याप्ती जी आहे ही व्याप्तीला आपण सुरू करणार होतो. आता ह्याच्यामध्ये ही जी कृषी भूगोलाची जी व्याप्ती जी आहे ही व्याप्ती आपण पाहूयात. आता कृषी भूगोलाची व्याप्ती पाहत असताना आतापर्यंत आपण पहिल्यांदा आपण याच्यामध्ये आपण बघितलं की कृषी भूगोलाचा विकास हा कशा प्रकारचा झालेला आहे. कृषी भूगोलाचा आपण पाहतोय की कृषी भूगोल जे आहे हे कृषी भूगोल कशा प्रकारचं त्याचं डेव्हलपिंग होत जात असताना कशा प्रकारचे अवस्था होत्या, त्या कृषी भूगोलाला कोणत्या नावाने ओळखलं गेलंय, त्याचा प्रायमरी जे आपण पाहतोय की त्याची उत्क्रांती जी आहे ह्या शब्दाची उत्क्रांती जी आहे कशा प्रकारची झालेली आहे, ऍग्रिकल्चरल ह्या शब्दाची उत्क्रांती कुठून आलेला आहे, हा शब्द कुठून आलेला आहे, ही सगळी माहिती याच्यामध्ये आपण बघितली. त्याचबरोबर कृषी भूगोलाच्या व्याख्या आपण बघितल्या. आर्थिक भूगोलाच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आहे त्या आर्थिक भूगोलातील महत्वाच्या शाखांपैकी एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची शाखा जी आहे ती शाखा म्हणजेच कुठली आहे, तर ही कृषी भूगोल ही अत्यंत महत्वाची अशा प्रकारची शाखा आहे. आता सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण बघितलं तर ही जी कृषी भूगोल आपण पाहतो की 20व्या शतकामध्ये कृषी भूगोल ही अत्यंत विकसित अशा प्रकारची शाखा आपणास सांगता येते. का विकसित अशा प्रकारची शाखा सांगता येते, कारण का 20व्या शतकामध्ये भरमसाठ आपण पाहतो की भरपूर प्रमाणात लोकसंख्येची जी वाढ जी आहे ही लोकसंख्येचा जो विस्फोट जो आहे हा लोकसंख्येचा विस्फोट मोठ्या प्रमाणात झालेला आपणास पाहावयास मिळतोय. आणि लोकसंख्येचा विस्फोट मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ह्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा असतात. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा असतात आणि ह्या मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना कशावर अवलंबून राहावं लागतं, तर शेतीवर अवलंबून राहावं लागत असते. आणि शेतीवर अवलंबून राहावं लागत असल्यामुळे शेती हा जो घटक जो आहे किंवा शेती हा जो आर्थिक घटक जो आहे, शेती हा अन्नाचा घटक आहे आणि म्हणून कृषी भूगोल जो आहे ह्या कृषी भूगोलाला अत्यंत महत्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहावयास मिळतंय. 20व्या शतकामध्ये कृषी भूगोल ही अत्यंत महत्वाची आणि अत्यंत विकसित अशा प्रकारची शाखा म्हणून उदयास आलेली आपणास पाहावयास मिळते. प्राचीन कालखंडामध्ये किंवा काही शतकांपूर्वी जर आपण बघितलं तर ही शाखा अविकसित स्वरूपामध्ये होती. ही शाखा दुर्लक्षित स्वरूपात होती. कारण का, काही शतकांपर्यंत शेतीचा विकास जो आहे हा शेतीचा विकास पाहिजे तेवढा झालेला नव्हता. म्हणून काही शतकापूर्वी म्हणून सांगता येते की काही शतकांपूर्वी ही जी शेती हा जो विषय जो आहे किंवा कृषी हा जो घटक जो आहे हा घटक अत्यंत अविकसित अवस्थेत होता. नंतर आपण पाहतोय की परंतु अलीकडील काळात या शाखेत बराच अशा प्रकारचा विकास जो आहे हा बराच अशा प्रकारचा बदल आणि विकास झालेला असून कृषी भूगोल तज्ञ जे आहे हे कृषी भूगोल तज्ञ मोठ्या प्रमाणात माहिती जी आहे कशाविषयी, कृषीविषयी माहिती जी आहे ही कृषीविषयी माहिती किंवा शेतीविषयक माहिती जी आहे ही शेतीविषयक माहिती वेगवेगळ्या प्रकारचे कृषी तज्ञ जे आहेत हे वेगवेगळ्या भागामधून वेगवेगळी माहिती जी आहे ही वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करता आहे. आकडेवारी जी आहे ही आकडेवारी गोळा करता आहे आणि ते समजून घेत आहे
त्याचे जे तत्व जे आहे, शेतीचे तत्व जे आहे, हे शेतीचं तत्व समजून घेत आहे, शेती करण्याच्या पद्धती समजून घेत आहे, वेगळ्या प्रकारचे तत्व समजून घेत आहे. आणि जो अंदाज जो आहे, अंदाज जो आहे, अंदाज तत्व व अंदाज किंवा ह्या कशाच्या सहाय्याने समजून घेत आहे, तर ही जी सांख्यिकीय पद्धती जी आहे, ह्या सांख्यिकीय पद्धतीच्या सहाय्याने समजून घेत आहे. का सांख्यिकीय पद्धतीच्या सहाय्याने का समजून घेत आहे? कारण की त्यांनी काय करताय, की ह्या वर्षाचं मागच्या 5 वर्षामधील उत्पादन आणि मागच्या 2 वर्षामधील उत्पादन, ह्या दोघांचं आकडेवारी ज्यावेळेस आपण प्रत्येक वर्षाची आकडेवारी ठेवल्यानंतर, समोर ठेवल्यानंतर, कोणत्या वर्षामध्ये कधी प्रॉफिट झालेला आहे, कोणत्या वर्षामध्ये जास्तीत जास्त उत्पादन झालेलं आहे, कोणत्या वर्षामध्ये तोटा कधी झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह जो आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह ह्या सांख्यिकीय ह्या पद्धतीमध्ये करण्यात आलेला आपणास पाहावयास मिळतंय. म्हणून आपण पाहतोय की भूगोल तज्ञ जे आहे, कृषी भूगोल तज्ञ जे आहे, कृषी भूगोल तज्ञ वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करताय, आकडेवारी गोळा करताय, ती शेती कशा प्रकारची आहे, त्याचं शेतीचं तत्व समजून घेत आहे आणि शेतीविषयी लागणार जे आकडेवारी जी आहे किंवा शेतीविषयी लागणारा जो अंदाज जो आहे, खर्च जो आहे, त्या खर्चाच्या बाबतीत ते विचार करताय, अभ्यास करताय. याच्या सहाय्याने हे जे अभ्यास जो आहे, हा अभ्यास किंवा अंदाज जो आहे, हा अभ्यास अंदाज बांधताना आपणास दिसून येत आहे. म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञानातील आपण पहा प्रगती जी आहे, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आर्थिक, सामाजिक व राजकीय चित्र ही सचेत झालेले आपणास पाहावयास मिळत आहे. कारण का शेती जी आहे, आज घडीला जर आपण बघितलं तर राजकीय किंवा सामाजिक दृष्टिकोनातून आज शेती हा कळीचा मुद्दा राहिलेला आपल्याला पाहावयास मिळतोय, कळीचा मुद्दा झालेला आपणास पाहावयास मिळत आहे. काय आपण अनेक अशा प्रकारचे भूकंप असतील किंवा ज्वालामुखी असतील किंवा जे नैसर्गिक आपत्ती जे आहे, वारा आहे, वादळं आहे, अतिवृष्टी आहे, दुष्काळ आहे, म्हणजे ह्याच्यामुळे हे जे चित्र, शेतीचे चित्र जे आहे, हे शेतीचे चित्र बदलताना आपल्याला दिसून आलेले आपल्याला पाहावयास मिळतंय. मोठ्या त्याच्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणून आज सामाजिक दृष्टिकोनातून शेती हा कळीचा विषय झालेला आहे. राजकीय दृष्टिकोनातून शेती हा एक कळीचा विषय राहिलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. कारण का याच्यामध्ये शेती हीच आपण आर्थिक दृष्टिकोनाच्या शेतीमुळेच मोठ्या प्रमाणात काय होतंय, की विज्ञानामध्ये प्रगती होते, शेतीमुळेच काय झालेलं आहे, तर तंत्रज्ञान जे आहे, त्या तंत्रज्ञानामध्ये प्रगती झालेली आपणास पाहावयास मिळते. आणि ह्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आर्थिक आणि सामाजिक त्याचबरोबर राजकीय चित्र ही सचेत झालेलं आपणास पाहावयास मिळते. कारण का आपण विज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे. विज्ञानामधील मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा विकास जो आहे, हा तंत्रज्ञानाचा विकास झालेला आपणास पाहावयास मिळतो आहे. अनेक अशा कोणकोणत्या प्रकारचे बी जे आहे, रोप जे आहे, बी बियाणे जे आहे, हे लावायचे, त्याच्यावर संशोधन जे आहे, हे संशोधन मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. त्याचबरोबर त्याला लागणारे जे साहित्य जे आहे, मटेरियल जे आहे किंवा जे तंत्र जे आहे, ते तंत्र किंवा तंत्रज्ञान जे आहे, हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल जी आहे, ही आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणून ही जी कृषी भूगोलाची ही जी व्याप्ती जी आहे, ही जी व्यापकता जी आहे, ही व्यापकता वाढलेली आपणास पाहावयास मिळते आहे. त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोनामध्ये सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा शेतीविषयी एक मोठा अशा प्रकारचा कळीचा विषय राहिलेला आपणास पाहावयास मिळत आहे. त्याच्यामुळे हे राजकीय क्षेत्र ही सचेत झालेले आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर कृषी दृश्य चमत्कार जे आहे, ह्या कृषी दृश्य चमत्कारांचं जे वितरण जे आहे, हे वितरण व मानवाची आपण पाहतोय की स्थळ काळानुसार असलेली कृषी रचना ती समजून घेण्याची व त्याचे विश्लेषण करण्याची उर्मी पूर्ण करण्याची इच्छा काय झालेली आहे, शक्य झालेली आपणास पाहावयास मिळते. म्हणजे शेतामध्ये आपण पहा की शेतीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे कृषी चमत्कार होत आहे, त्या कृषी चमत्कारांचे वितरण म्हणजे शेतीमध्ये जर आपण भरमसाठ अशा प्रकारचे उत्पादन जे आहे, हे भरमसाठ अशा प्रकारचे उत्पादन आज घडीला आपण घेतोय. कशा सहाय्याने घेतोय? विज्ञानाच्या सहाय्याने घेतोय. कशा सहाय्याने घेतोय? तंत्रज्ञान जे आहे, ह्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घेतो आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रसायन जे आहेत, त्या रसायनाच्या सहाय्याने जे उत्पादन जे आहे, त्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करताना दिसून आलेले आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे कृषी दृश्य जे आहे, ह्या कृषी दृश्याच्या चमत्काराचे हे जे वितरण जे आहे, हे चमत्काराचे वितरण व मानवाची स्थळ काळानुसार असलेली कृषी रचना व ती समजून घेण्याची व त्याचे विश्लेषण करण्याची उर्मी पूर्ण करण्याची इच्छा याच्यामध्ये काय झालेली आहे, शक्य झालेली आपणास पाहावयास मिळते आहे. त्याचबरोबर कृषी भूगोलाच्या अभ्यासाचे मुख्य हेतू कोणकोणते आहे, तर मुख्य हेतू आपल्याला असे सांगता येतात. तर कृषी भूगोलाच्या मुख्य हेतू आपल्याला असे सांगता येतात की पहिला हेतू आपल्याला एक सांगता येते की हे हेतू आपल्याला सांगता येते की पृथ्वीचं जे पृष्ठभाग जे आहे, त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या प्रकारची शेती
चे वितरण व त्याची स्थळानुसार रचना कशी कार्यरत असते याचे आपल्याला हा एक महत्वाचा अशा प्रकारचे हेतू आपण सांगता येते. म्हणजे पृथ्वी जे आहे त्या पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश आहे, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदेशांवर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे पिकं जे आहे, वेगवेगळ्या प्रकारची क्राफ्ट जे आहे, हे क्राफ्टचे उत्पादन घेतलं जातंय आणि त्या उत्पादनाचे हे जे वितरण जे आहे, हे वितरण काही भागामध्ये वितरण असमान स्वरूपाचं आहे, तर काही भागामध्ये आपण पाहतो की विषम स्वरूपाचं आहे. काय म्हणजे हे जे वितरण जे आहे, हे वितरण कशा प्रकारचं आहे, त्याच्याविषयी आपण अभ्यास जो आहे, हा त्याच्याविषयी आपण अभ्यास कशामध्ये आपण करतो, ह्या अ, अ, कृषी भूगोलाचा अभ्यासाचा मुख्य हेतू ठरवत असताना ते आपण हे एक महत्वाचा हेतू असतोय. त्याचबरोबर त्याची स्थळानुसार त्याची रचना कशा प्रकारची कार्यरत असते, हे सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागते. म्हणजे ही जी पृथ्वी जी आहे, ह्या पृथ्वीचा विचार करत असताना ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रदेश आहे. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात आणि त्याचे प्रत्येक स्थळानुसार, प्रत्येक प्रदेशानुसार त्याची रचना जी आहे, ही रचना वेगवेगळी असते. त्याची कार्य करण्याची जी पद्धत जी आहे, ही पद्धत सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येते की विशिष्ट प्रकारची शेती काही भागातच कशी विकसित झालेली आहे. एका विशिष्ट प्रकारची शेती जी आहे, कुठल्याही एखाद्या विशिष्ट प्रकारची शेती, आता समजा मळ्याची शेती असेल, मळ्याची शेती आपल्याला आसाममध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला का पाहायला मिळतंय. इकडे आपण पाहतोय की उटी वगैरे जे आहे किंवा ह्याच्यामध्ये इकडंच का पाहायला मिळते आहे. चहाची का मळ्याची ही जी आपण पाहतो की कॉफीची ही जी पिकं जे आहे, हे पिकं त्या ठिकाणी का घेतली जात आहे, त्याच भागामध्ये का विकसित झालेले आहे किंवा कापसाचं जे उत्पादन जे आहे मध्य भारतामध्येच का जास्तीत जास्त होत आहे, तो कृषी प्रकार कोणता आहे व इतर भागांपेक्षा कसे वेगळे आहेत, ते आपणास त्याच्यामध्ये त्या पिकांमार्फत त्या ठिकाणी दाखवता येते. म्हणजे हा एक हेतू आपणास सांगता येते. तिसरा हेतू आपणास हे सांगता येते की पद्धतीतील जे आर्थिक व्यवहारांचे जे विश्लेषण जे आहे, म्हणजे शेतामधील जे कृषी पद्धती जी आहे, त्या कृषी पद्धतीच्या आर्थिक व्यवहारांची विश्लेषण करणे व त्यात होणाऱ्या बदलांचा सखोल अशा प्रकारचा अभ्यास जो आहे, हा सखोल अशा प्रकारचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर चौथा आपल्याला काय सांगता येते हेतू, शेतातील आपण पाहतो की बदल जे आहे कोणत्या दिशेने व विस्ताराने होत आहेत, त्यावर प्रकाश टाकणे. म्हणजे शेतीतील होणारे जे बदल जे आहे, ते कोणत्या दिशेने व विस्ताराने होत आहेत, त्यावर प्रकाश टाकणे अत्यंत महत्वाचं आहे. हा एक महत्वाचा हेतू आपल्याला सांगता येते. पाचवा हेतू आपल्याला हे सांगता येते की पीक एकीकरण प्रदेश, म्हणजे पीक एकीकरण, काय आपण पाहतो की क्रॉप कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणतोय. आता हे जे पिकं जे आहे, हे पिकं एका विशिष्ट प्रदेशामध्ये येताना आपल्याला दिसून येते. म्हणजे काही पिकं असे आहे की ते सर्वांगीण अशा प्रकारचे कुठल्याही हवामानामध्ये टाका ते पीक येते. परंतु काही काही पिकं अशा प्रकारचे आहे की त्याच्यामध्ये विशिष्ट प्रदेशामध्ये ते पीक घेतलं जाते. म्हणजे पीक उत्पादक प्रदेश जो आहे, हा प्रदेश आणि कृषी व्यवसाय प्रदेश जो आहे, हा प्रदेश रेखांकित करणे हा अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा घटक किंवा आणि महत्वाचा अशा प्रकारचे हेतू आपणास सांगता येते. त्याचबरोबर हे जे प्रदेश जे आहे, त्या प्रदेशाच्या पातळीतील हे जे पातळीवरील हे जे फरक जे आहे, त्या फरकाचा मूल्यमापन करणे आणि त्याची कारणमीमांसा किंवा विश्लेषण जे आहे, हे विश्लेषण करणे हे एक महत्वाचं अशा प्रकारचं हेतू जो आहे, हा महत्वाचा अशा प्रकारचा हेतू आपणास याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. तसेच हे जे पीक जे आहे, हे पीक एकीकरण हा जो प्रदेश जो आहे, हे प्रदेश किंवा क्रॉप कॉम्बिनेशन आपण म्हणतो एकीकरण, पीक उत्पादक प्रदेश आहे किंवा कृषी व्यवसाय प्रदेश जे आहे, हे रेखांकित करणे हे सुद्धा कृषी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान बजावलेलं आपणास पाहावयास मिळतं. त्याबरोबर कृषी उत्पादकतेनुसार कमी व जास्त उत्पादक प्रदेश सुनिश्चित करणे हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. म्हणजे कृषी भूगोलाचा हेतू सांगत असताना कृषी भूगोलाचा हेतू आपणास हे सांगता येते की शेती उत्पादकतेनुसार कमी व जास्त उत्पादक प्रदेश निश्चित करणे. म्हणजे जास्त उत्पादन कोणत्या भागामध्ये येते, कमी उत्पादन कोणत्या भागामध्ये येते आणि ते मार्किंग करणे हे कृषी अभ्यासाचे महत्वाचा अशा प्रकारचा हेतू आपणास सांगता येते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ज्या कृषी विभागात
ज्या कृषी विभागात उत्पादकाच्या दृष्टीने स्थिरता बद्दल व जोरदार अशा प्रकारची आघाडी घडून येते किंवा दिसून येते, तो प्रदेश निश्चित करणे. हे अशा प्रकारचे वरील सर्व प्रकारचा अभ्यास हे कृषी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये अंतर्भूत होताना आपणास दिसून येत आहे. त्याचबरोबर कृषी भूगोलाची व्याप्ती बघत असताना कृषी भूगोलामध्ये वेगवेगळ्या प्राकृतिक घटकांचा आपण अभ्यास करतो आणि ह्या प्राकृतिक घटकांचा म्हणजेच कुठला ऊन, वारा, पाऊस हे काय आहे? प्राकृतिक घटक आहे किंवा निसर्गाचं काय म्हणतो आपण त्याला हत्यार असं आपण म्हणतो. निसर्गाचं हत्यार म्हणजे निसर्गाचं हत्यार ऊन, वारा, पाऊस हे आहे. म्हणजे कुठल्या प्रकारची वास्तू तयार करायची हे कोण ठरवते? निसर्ग ठरवताना आपल्याला दिसून येते. म्हणजे हे जे प्राकृतिक घटक जे आहे ह्या प्राकृतिक घटकांचा कृषीवर कशा प्रकारचा परिणाम होतोय आणि परिणाम होऊन स्थळ काळानुसार निर्माण झालेल्या रचनेचा अभ्यास करणे हा कृषी भूगोल तज्ञांचा महत्वाचा अशा प्रकारचा उद्योग राहिलेला आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर हे विकसनशील देश जे आहे त्या विकसनशील देशात जास्त लोकसंख्या असल्याने व अन्नधान्याच्या समस्या निर्माण होत असल्याने कृषी भूगोलाच्या अभ्यासाला फारच अशा प्रकारचं महत्व हे प्राप्त झालेलं आपणास पाहावयास मिळत आहे. का महत्व प्राप्त झालेलं आहे? तर या ठिकाणी अन्नधान्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने किंवा कृषी भूगोलाच्या अभ्यासामध्ये मोठ्या प्रमाणात फरक किंवा मोठ्या प्रमाणात महत्व जे आहे ते महत्व अभ्यासात फारच अशा प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर शिवाय बहुतांशी लोक कृषी व्यवसायाशी निगडीत असल्याने त्या भागातील जे कृषी नियोजन जे आहे त्या कृषी नियोजनास फारच अशा प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं आपणास पाहावयास मिळत आहे. नियोजनास प्राप्त अशा प्रकारचे हे आपणास पाहावयास मिळत आहे. शिवाय बहुतांशी लोक कृषी व्यवसायाशी निगडीत असल्याने त्या भागातील कृषी नियोजनात जे आहे हे कृषी नियोजन फारच महत्वाचं झाले आहे, महत्वाचं अशा प्रकारचं प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक अजून दुसरं आपल्याला सांगता येतील व्याप्तीमध्ये की हे जे वेगवेगळे प्रदेश जे आहे किंवा वेगवेगळे विभाग जे आहे त्या वेगवेगळ्या भागातील शेतीवर परिणाम करणारे हे जे प्राकृतिक घटक जे आहे, प्राकृतिक घटक, सामाजिक घटक, आर्थिक घटकांचा सखोल अशा प्रकारचा अभ्यास जो आहे हा सखोल अशा प्रकारचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला विकसनशील भागातील कृषी पद्धतीचा विकास हा अपुरा किंवा अनिश्चित राहील अशा प्रकारचं आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर शेतीपासून मानवास जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असल्यास सर्वसामान्य कठोर मार्गाचा शेतीत अवलंब करूनच ती शेती विकसित करता येईल अशा प्रकारचा आपण ह्या व्याप्तीच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करत असताना याच्यामध्ये हे आपण बघतो आहे. आवाज येतोय का माझा? येतोय का? समजतंय का? पेपर समजतंय का? थोडं पेपर थोडा हार्ड आहे, समजायला थोडा हे आहे, परंतु सोपा आहे पेपर, काय अडचण नाही त्याच्यात. हे झालं कृषी भूगोलाच्या व्याप्तीच्या संदर्भामध्ये ही जी माहिती आपण घेतो आहे. त्याच्यामध्ये हे जी शेती जी आहे त्या शेतीतील जे आर्थिक वय जे आहे त्या आर्थिक वयातील प्रादेशिक संतुलन जे आहे हे प्रादेशिक असंतुलन व फरक जो आहे हा फरक प्रकाशझोतात आणणे गरजेचे असते. हा कृषी भूगोल तज्ञांचा मूलभूत अशा प्रकारचा हेतू आपणाला सांगता येते. त्याचबरोबर कृषी व्यवसाय संबंधीची सर्व माहिती उपलब्ध झाल्यावर ती कृषी नियोजकास पुरवली जाते व नंतर ते त्या उपलब्ध माहितीच्या आधारे एक अतिशय सुयोग्य अशा प्रकारचा आराखडा तयार करतात आणि ज्यात पारंपरिक पद्धतीच्या जमीन वापरापेक्षा ती इतर कोणत्या पद्धतीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन व शेतकऱ्यास आर्थिक फायदा मिळवून देऊ शकेल याविषयी माहिती जी आहे याविषयी माहिती त्याच्यामध्ये दिली जाते. म्हणजे अशा प्रकारचं ही जे माहिती जी आहे ही माहिती आपल्याला सांगता येते. अजून आपल्याला काय सांगता येते की हे जे कृषी भूगोल जे आहे त्या कृषी भूगोलाच्या अभ्यासाबरोबरच खाली 3 घटक महत्वाचा अभ्यास आवश्यक. 3 घटकांचा या 3 घटकांमधील संबंधाचा अभ्यास महत्वाचा असतो. त्याच्यामध्ये कुठला आहे महत्वाचा असतो? त्याच्यामध्ये एक जे आहे ते प्राकृतिक पर्यावरण,
या प्राकृतिक पर्यावरणाला फार अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आपणास पाहावयास मिळते. कृषी आर्थिक व्यवहार जे आहे हे कृषी आर्थिक व्यवहार व शेतीचे हे जे घटक जे आहे यातील संबंध जे आहे हे संबंध अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर कृषी आर्थिक क्रिया ज्या आहे ह्या कृषी आर्थिक क्रिया त्याचबरोबर लोकसंख्येची घनता व वितरण यातील संबंध जे आहे हा संबंध सुद्धा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच सामाजिक आर्थिक किंवा सांस्कृतिक परिस्थितिकी शास्त्र जे आहे सांस्कृतिक परिस्थितिकी शास्त्र व कृषी जमिनीचा वापर करून उत्पादकतेची जी रचना जी आहे याचे संबंध स्पष्ट करणे हा एक महत्त्वाचा अशा प्रकारचा हेतू याच्यामध्ये आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर हे जे जगातील आपण बघतोय की जगातील वेगवेगळ्या भागात भिन्न भिन्न प्रकारचे भूप्रदेश आपणास पाहावयास मिळत आहे. हवामान, जमीन, जलसाठे हे अतिशय भिन्न प्रकारचे नैसर्गिक पर्यावरणात अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कृषी गुणधर्म जे आहे हे कृषी गुणधर्म पाहावयास मिळतात. याच्यामध्ये कृषीमध्ये वनस्पती आहे, कुक्कुटपालन आहे, पशुपालन आहे आणि ह्याच्यापासून मिळणारे जे पदार्थ जे हे सर्व पदार्थ मानवास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उपयोगासाठी उपलब्ध असताना आपणास दिसून येत आहे. अशा प्रकारचं आपण हे जे घटक जे आहे हा घटक आपण कृषी भूगोलाची जी व्याप्ती जी आहे हे व्याप्तीच्या संदर्भामध्ये आपण माहिती करून घेतो आहे. याच्यामध्ये हे अभ्यास करत असताना याच्यामध्ये आपण बघतो आहे स्क्रीन दिसते का? नाही सर. नाही का? पिरियड होत आहे का सगळे पिरियड तुमचे? हिस्ट्रीचं होत नाहीये सर. हिस्ट्रीचं होईना झालं पिरियड. कोणत्या सरांचे? सोमवंशी सरांचे? दोन्ही पण सरांचे म्हणजे ब्रदर सरांचे पण आणि सोमवंशी सरांचे पण. हो का? आले का? स्क्रीन दिसायला लागली आता? हो दिसते. हे जे कृषी भूगोलाचे हे जे व्याप्ती जे आहे हे या व्याप्तीच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करत आहे की जगातील जे वेगवेगळे भाग जे आहेत त्या वेगवेगळ्या भागामध्ये भिन्न भिन्न प्रकारचा भूप्रदेश आपणास तिथं पाहावयास मिळतो. वेगवेगळ्या प्रकारचा भूप्रदेश आहे. कुठं पर्वत आहे, कुठं मैदान आहे, कुठं पठार आहे आणि त्याचबरोबर तिथं हवामानामध्ये सुद्धा भिन्नता आपणास पाहावयास मिळते. ती हवामानामध्ये भिन्नता कशा प्रकारची पाहावयास मिळते? पर्जन्यामध्ये मोठ्या पात विविधता आहे, तापमानामध्ये मोठ्या पात विविधता आहे, आर्द्रतेमध्ये मोठ्या पात विविधता आहे, वाऱ्यामध्ये मोठ्या पात विविधता आपणास पाहावयास मिळते आहे. त्याचबरोबर ही जी जमीन जी आहे ही जमिनीमध्ये सुद्धा मोठ्या पात विविधता आपणास पाहावयास मिळते किंवा हे जे जलसाठे जे आहे ही जलसाठ्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विविधता जी आहे ही विविधता आपणास पाहावयास मिळते. हे भिन्न प्रकारचे नैसर्गिक पर्यावरणात हे जे घटक जे आहे हे भिन्न प्रकारचे नैसर्गिक पर्यावरणात अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कृषी धर्म जे आहे हे कृषी धर्म आपणास कृषी गुणधर्म जे आहे हे कृषी गुणधर्म आपणास याच्यामध्ये पाहावयास मिळतात. आता हे कृषी गुणधर्म कोणते आहे तर कृषी ह्या शेतीमध्ये सर्व वनस्पती किंवा त्या कृषीला लागून आपण पाहतो की जो कृषी व्यवसाय जे आहे तो म्हणजे कुठला? कुक्कुटपालन, पशुपालन, पशुपासून मिळणारे पदार्थ हे सर्व मानवास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उपभोगासाठी उपलब्ध होतात आणि त्याच्याशिवाय अन्न जे आहे ह्या अन्नाशिवाय शेती जे आहे त्या शेती मानवाच्या इतर गरजाही भागवताना आपण दिसून येते. मानवाच्या इतरही गरजा अन्नाशिवाय आपण पाहतोय की इतरही गरजा भागवते शेती. कोणकोणती गरज भागवते बरं शेती सांगता येईल का अन्नाशिवाय? आता इथंच आहे तुम्हाला दिलेलं आहे वृक्ष संवर्धन आहे. वृक्ष संवर्धन जर आपण केलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन जे आहे हे ऑक्सिजन आपणास मिळते किंवा पशुपालन जे आहे हे पशुपालनात सुद्धा मोठ्या प्रमाणात आपणास पशूंचं पालन जे आहे हे पशूंचं पालन आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण करतोय कारण का शेतीपासून फक्त अन्न आपण घेतोय आणि त्याचा कडबा कुट्टी वगैरे जे आहे हे कडबा वगैरे त्या ठिकाणी राहताना आपणास दिसून येत आहे.
दिसून येत आहे. म्हणून अन्नाशिवाय कृषी मानवाच्या इतरही गरजा भागवते, ज्यात वृक्ष संवर्धन आहे. कारण का आपण पाहिलं की वृक्ष संवर्धन ही अत्यंत काळाची गरज आहे. आज आपण बघतो आहे की वृक्ष संवर्धन न केल्यामुळे आणि वृक्षाची तोड भरमसाठ मोठ्या मोठ्या प्रमाणात केल्यामुळे आज आपण ऑक्सिजन जो आहे हा ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर लोकांना होत नाही. पाहिजे तेवढा ऑक्सिजन जे आहे हे ऑक्सिजन मिळत नाही आणि त्याच्यासाठी वृक्ष संवर्धन करणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर वृक्ष संवर्धन जर आपण केलं तर ती जी माती जी आहे ती माती त्या मातीमध्ये जी वनस्पती जी आहे हे वनस्पती त्या मुळं ती माती धरून ठेवतात. ती माती हे करू देत नाही, विखुरित होऊ देत नाही, तिला धरून ठेवतात आणि त्याच्यामुळे पाणी जे आहे त्याचबरोबर पाणी जे आहे हे पाण्याचा साठा सुद्धा वाढताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे भूपृष्ठावर ज्यावेळेस पाऊस पडत असेल त्यावेळेस ही जी वनस्पती जी आहे ही वनस्पती मुळामार्फत ती कुठं पाणी जे आहे हे पाणी कुठं स्टोअर करत असते तर त्या जमिनीमध्ये स्टोअर करत असते आणि म्हणून याचाही समावेश जो आहे हा याचाही समावेश किंवा पालन याचाही समावेश याच्यामध्ये करावा लागेल. त्याचबरोबर मानवी समाज जे आहे त्या मानवी समाजात सतत उपासमारीची भीती असते. आता मानव समाज जो आहे हा मानव समाज त्या मानवी समाजाला सतत कशाची भीती असते तर उपासमारीची भीती असते. उपासमारीची भीती असते म्हणजे भीती पुरातन जे काळ जे आहे ह्या पुरातन काळापासून आजपर्यंत ही जी भीती जी आहे ही मानवाच्या अंगी बसलेली आपणास पाहावयास मिळत आहे. उपासमारीची भीती ही सतत उपासमारी होताना आपणास दिसून येते आहे. त्याचबरोबर सध्याची परिस्थिती जी आहे ही सध्याची परिस्थिती किंवा सध्या परिस्थितीमध्ये प्रगत विज्ञान संस्था व तंत्रज्ञान जे मानवास उपलब्ध आहे ते वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाच्या गरजा तसेच भविष्य काळातील जास्तीत जास्त कृषी उत्पादन करू शकेल याविषयी अनिश्चितच अशा प्रकारचं वाटतं. जर एक लोकसंख्या अन्न उत्पादन यातील गुणोत्तर भविष्य काळात झपाट्याने बदलल्यास अन्नधान्याचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचं याच्यामध्ये आपणास सांगता येते. त्याचबरोबर हे जे कृषी भूगोल जे आहे त्याच्यामध्ये जगातील सर्व देश जे आहे त्या जगातील सर्व देश कृषी उत्पादनामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करीत आहे. कृषी उत्पादनामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे. काय वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे की आज घडीला जर आपण बघितलं तर लोकसंख्या भरमसाठ वाढलेली आहे. त्यांना राहण्यासाठी त्यांना खाण्यासाठी जमीन उपलब्ध होत नाही आणि जमीन उपलब्ध न झाल्यामुळे विदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि त्या भागातून शेती आपण पाहतो की ते जे भाग जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश जे आहेत त्या प्रदेशामध्ये उत्पादन करण्याचे जे प्रयत्न त्याच्यामध्ये करतात. जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या प्रदेश जे आहे त्या प्रदेशात जे कृषी किंवा नैसर्गिक परिस्थिती असते तीच कायम असते आणि त्याच्यानुसार हा अभ्यास जो आहे हा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातोय. तसेच परिस्थिती असणाऱ्या बऱ्याच भागात त्या पिकाचे उत्पादन घेण्याचा सल्ला कृषी भूगोल तज्ज्ञ जे आहे हे कृषी भूगोल तज्ज्ञ देताना आपणास आढळून आलेले आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये पीक एकीकरण जे आहे पीक एकीकरण किंवा क्रॉप कॉम्बिनेशन आपण म्हणतोय. पीक एकीकरण किंवा क्रॉप कॉम्बिनेशन असं आपण म्हणतोय. क्रॉप कॉम्बिनेशन एकीकरणात त्याच्यामध्ये ही जी पीक रचना जी आहे ह्या पीक रचनेमध्ये आमूलाग्र अशा प्रकारचे बदल जे आहे हे आमूलाग्र अशा प्रकारचे बदल त्याच्यामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. तसेच अनेक देशांना आपल्या घरगुती गरजा भागवण्यासाठी कोणत्या देशाशी संपर्क साधणे आवश्यक आहे ते कृषी तज्ज्ञाकडूनच आपणास घडत असते. म्हणून कुठले कृषी तज्ज्ञ आपणास काय माहिती देत असतात की हे जे संशोधन करत असतात कोणत्या भागामध्ये कोणकोणत्या प्रकारचं पीक घेतलं जाते, कोणत्या भागामध्ये पिकं जे आहे हे पिकांबरोबर त्या ठिकाणचं हवामान कशा प्रकारचं आहे आणि हे जे गरजा भागवण्यासाठी कोणत्या देशाशी संपर्क साधावा लागेल, कोणत्या देशामध्ये हे जे उत्पादन जे आहे हे उत्पादन जास्त आहे, कोणत्या प्रदेशामध्ये हे उत्पादन जास्त आहे आणि तिथून ते जे संपर्क साधणं अत्यंत आवश्यक असतंय आणि हे जे सगळं
कुठून मिळत असते तर कृषी तज्ञ जे आहे ह्या कृषी तज्ञांना कळत असते आणि तिथून हे करत असते. थोडक्यात काय की प्रत्येक कृषी उत्पादनाच्या बाबतीत जादा विभागणी व नंतर असणारा म्हणजेच त्या कृषी विभागाच्या बाबतीत कमतरता असलेला याची माहिती कृषी भूगोल तज्ञ देऊ शकतात. इतर दुसरे जे आहे हे इतर दुसरे तज्ञ देऊ शकत नाही. म्हणजे अशा प्रकारचं हे जे कृषी भूगोलाची जी व्याप्ती जी आहे या व्याप्तीच्या संदर्भामध्ये आपण चर्चा आपण करतो आहे. आपण काय करू आता उद्या पुढचं पिरियड जे आहे हे पुढच्या पिरियडला आपण काही जी माहिती जी आहे ही माहिती आपण याच्यामध्ये आपण घेऊ. ठीक आहे. आपण सगळ्यांनी व्हिडिओ जे आहे हे व्हिडिओ ऑन करायचे आहे. पल्लवी हो सर. व्हिडिओ ऑन करा. कळतंय का? कळतंय सर. हो तुमचे घेतलं सर. तुमचे सगळे पिरियड ह्याचे रेकॉर्डिंग झालेले पिरियड जे आहे ते सगळे पिरियड इथे यूट्यूबवर आहे. तुम्हाला ज्या ज्या वेळेस लागतील त्या त्या वेळेस ते पाहून घ्या. ओके सर. हे घेतलं का स्क्रीनशॉट घेतले? हो घेतलं सर. घेतले का? गायकवाड काय अडचण? नाही सर काही नाही. काही नाही का? तुझ्या मैत्रीण कुठे आहे? नाही सर. कोण सर? हा? कोणती सर? तुझ्या मैत्रीण पिरियड का करत नाही? पवार का सर? हा? पवार हिना पवारच का? हा? पवारच्या घरी तिच्या बहिणीचं लग्न आहे हा. आणि सुरवसे अनु कापर करत हा. माहित नाही सर. हो का? आणि समृद्धीचं पण माहित नाही सर मला. हो का? ठीक आहे. आपण पुढच्या पिरियडला घेऊ. हो सर.